नमस्कार मित्रांनो. अंकगणित विषयाच्या आपल्या आजच्या एका नवीन प्रॅक्टिस सेट मध्ये तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं मनापासून स्वागत आहे. आणि जसं की बघा, आपला जो प्रॅक्टिस सेट क्रमांक जो 22 आहे, तो गेले 2 दिवस झालं त्याच्या संदर्भात आपल्याला थोडीशी वेळ जी आहे ती आपली साथ देत नव्हती. त्यामुळेच आजचा जो काही हा प्रॅक्टिस सेट क्रमांक जो 22 असणार आहे, तो आपण रेकॉर्डेड फॉर्म मध्ये जो आहे तो आपण कम्प्लीट करणार आहे. ठीक आहे. ज्याच्यामध्ये जेवढे काही आपण क्वेश्चन्स, त्यामधले माझ्यामध्ये 1, 2 ते 3 क्वेश्चन्सच फक्त आपण कालच्या लेक्चरमध्ये थोडेफार बघितले होते. तिथूनच आपण पहिल्यापासून जो प्रॅक्टिस सेट आपला क्रमांक 22 जो असणार आहे, तो आपण कंटिन्यू करणार आहे. ठीक आहे. आणि सोबतच तुम्हाला आज माहितच असेल की आजच्याच दिवशी आपली भारताची काय म्हणू आपण त्याला, सेमीफायनलची मॅच देखील आहे. तर या सगळ्या गोष्टींना कन्सिडर करून हा जो प्रॅक्टिस सेट आहे तो आपण रेकॉर्डेड फॉर्मच्या स्वरूपात जो आहे तो आपण कंटिन्यू करणार आहे. ठीक आहे. आणि राहिलेले आपल्या प्रॅक्टिस सेट जे असणार आहेत किंवा त्या आहे असे आपले उद्यापासून आपण दररोज रात्री 8 वाजता जे आहे ते आपले कंटिन्यू सुरू राहतील. ठीक आहे. पण जसं नेहमी मग तुम्हाला आधी पण म्हणलेले की रेकॉर्डेड जरी असलं तरी तुम्हाला काय करायचं आहे, तर जेवढे काय आपण लेक्चर्स आता बघितलेले आहेत, तर त्याच पद्धतीनं म्हणजे क्वेश्चन तुमच्या आपण टाइम तर अलॉट करतोय, जसं माझ्या रेकॉर्डेड लेक्चर जरी असलं तरी 30 सेकंडचा जो काय आपला आयडियल टाइम आहे क्वेश्चन सोडवायला किंवा विचार करण्यासाठी तुम्हाला तो आपण देणारच आहोत, रेकॉर्डेड लेक्चर जरी असलं तरी आपलं. ठीक आहे. त्यामुळे कुठल्याही विद्यार्थ्यांना रेकॉर्डेड लेक्चर आहे म्हणून डबल स्पीड किंवा दीडपट स्पीड करून कुणीही बघायचं नाही, लक्षात ठेवा. तसं जर बघत असाल तर त्या गोष्टींचा गणित विषयासाठी तर तुम्हाला काहीही कसल्याही पद्धतीचा उपयोग अशा शिकण्याचा तुम्हाला कधीच फायदा होणार नाही. ठीक आहे. मग फक्त आपल्याला नको त्या गोष्टींची गैरसमज होते की एखादा क्वेश्चन आपल्याला येतोय का नाही, किती वेळ लागतो आपल्याला, या काही गोष्टी आपण आधी पण चर्चा या पद्धतीने केली. क्वेश्चन समोर आल्यानंतर तो आपल्याला खरंच सुटतोय का, किती वेळ लागतोय, या सगळ्या प्रश्नांची उत्तर जर तुम्हाला पाहिजे असतील तर तो जो काय क्वेश्चन आहे तो तुम्हाला स्वतः सोडवावा लागेल. ठीक आहे. तर वेळ वाया न घालवता आपण सुरुवात करू आपण आपल्या आजच्या ह्या प्रॅक्टिस सेट क्रमांक 22. ठीक आहे. ज्याच्यामधलं फर्स्ट एक्झाम्पल जे आहे ते तुमच्या स्क्रीनवर आहे. ठीक आहे. सेम रूल, सर्वांनी काय करायचंय, 30 सेकंड असणार आहे तुम्हाला. त्यासाठी व्हिडिओ पॉज पण करायची काही गरज नाहीये. टाइम स्लॉट जो आहे तो तुम्हाला ऑलरेडी मी प्रोव्हाइड केलेला आहे इथं. ठीक आहे. 30 सेकंड साठी काय करायला लागेल आणि एक्झाम्पल जे आहे ते तुम्ही डायरेक्टली सोडवायला चालू करायचं. ठीक आहे. काय दिलंय बघा आपल्याला, तर 30 कामगार 4 दिवस काम करून 4140 रुपये कमवतात, तर 55 कामगार 10 दिवस काम करून किती रुपये मिळवतात. ठीक आहे. काम आणि वेळेवरती आधारित असणारा एक्झाम्पल आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांना सोडवण्याचा प्रयत्न नक्की करायचा. ठीक आहे. येस. तर 30 सेकंड बघा. तर आपल्याला माहित असेल बघा, काम आणि वेळेच्या स्वरूपामध्ये एखादी काहीतरी रक्कम मिळवली जाते. रक्कम असू दे, त्याच पद्धतीनं काही व्यक्तींना काहीतरी दिवसांसाठी काहीतरी खाण्याचा व्हॅल्यू दिले जातात बघा, तांदळाचे व्हॅल्यू वगैरे असतात. तर अशा ज्या काही व्हॅल्यू असतात त्या आपण काय म्हणतो तर डब्ल्यूचा वापर करून घेत असतो. म्हणजे डब्ल्यूच्या किमती असतात ते. म्हणजे जो फॉर्म्युला आपल्याला इथे युज करायचा आहे तो काय असेल माझा, तर 30 गुणिले 4 म्हणजे M1 भागिले W1 बरोबर M2 D2. आता 55 माणसं आहेत, किती तर 10 दिवस काम करतायत, किती रुपये मिळवतील, म्हणजेच मला त्या W2 ची व्हॅल्यू पाहिजे. ठीक आहे. महत्वाचं एक असते की डाटा दिलाय काय, मला कोणती व्हॅल्यू शोधायची आहे, एवढंच एक बऱ्याच महत्वाच्या गोष्टी आहेत. डब्ल्यू शिफ्टिंग करूया की W2 इकडं वरती येणार आहे, बाकी सगळ्याच्या व्हॅल्यू त्या शिफ्टिंग करू आपण राईट साईड. ठीक आहे. 55 गुणिले 10 छेदामधली जी व्हॅल्यू आहे बघा 4140, ती काय म्हणजे अंशामध्ये जाणार आहे. आणि हे 30 गुणिले 4 जे आहे ते कुठे येणार आहे, तर छेदामध्ये. आता बघा काय काय होईल, तर एक सेम 0 ला 0 कॅन्सल होणार आहे. तर पहिला 3 ने ह्याला भाग घालूया बघा आपण, काय काय म्हणजे, तर 3 1 3 11, 3 3 9, 3 8 ते 24. ठीक आहे. त्यानंतर परत 4 न कटिंग करूया आपण ह्याला, 4 3 12, 1 उरला 18, 4 1 4 16, 4 25. फायनली जी काय W2 ची व्हॅल्यू आपल्याला शोधायची आहे, त्याला काय करावं लागेल, 55 गुणिले 345. तर 55 5 जे काही किती असते, तर 275 कॅरी 27 आहे. 55 ची चौपट डबल 110, 220, 247 कॅरी 24. ठीक आहे. 55 165 हे 20, 185 आणि 4 189, म्हणजेच 18,975 रुपये एवढे काय करतील ते सगळे जी 55 माणसं आहेत ते मिळवणार आहेत. ठीक आहे. आय होप नक्की सर्व विद्यार्थ्यांचं उत्तर आलं असेल. ज्या विद्यार्थ्यांचा आज मी ही गोष्ट लक्षात ठेवायचं असं म्हणलेलं आपण, काय डब्ल्यू जो असतो तोच म्हणजे काय, किती रुपये मिळवतील ह्या व्हॅल्यू म्हणजे आपले W2 व्हॅल्युएशन आहे ते आपल्याला इथे विचारले होते. ठीक आहे. चलो पुढे जाऊया. तर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 2, जो की चक्रवाढ व्याजावरती डिपेंड असणारा एक्झाम्पल आहे. सेम सेम 30 सेकंड आहे तुमच्याकडे.
काहीही वेगळं कॅल्क्युलेशन अजिबात करत असायचं. जनरल फॉर्म्युला जो आहे तो तुम्ही इथे यूज करू शकता एक्झाम्पल साठी. येस, तर काय सांगितलं बघा आपल्याला इथं. तर 7,300 रुपये वरती 10% चक्रवाढ व्याजाने 2 वर्षात मिळणारी रास किती? म्हणजेच काय, साधा जो बघा चक्रवाढ व्याजाचा जो फॉर्म्युला आहे तो डायरेक्टली तुम्ही इथे युज करू शकता. फॉर्म्युला युज केल्यानंतर आपल्याला माहिती आहे डायरेक्टली काय रे, तर चक्रवाढ व्याजाची रासच मिळत असते. ठीक आहे. मग आपला जो फॉर्म्युला आहे चक्रवाढ व्याजाचा तो काय, तर रक्कम 7,300 कंसात 1 प्लस आर म्हणजे दर 10% आहे, छेद 100 आणि EL म्हणजे जो की कालावधी तो आहे आपला 2 वर्षाचा. ठीक आहे. 0 कट होईल पहिला 7,300 गुणिले ह्याला अपूर्णांकाचा पूर्णांक लावण्यात 10 × 10 आणि 11 11/10 कालावधी 2 वर्ष असल्यामुळे आपण 2 वेळा व्हॅल्यू लिहित असतो. ठीक आहे. हे 2 0 कट होतील बघा सगळे. 11 पहिला जर बोलला 3 7 आणि 3 10 1 8 आणि परत ह्याला गुणिले 11 होणार. ठीक आहे. 11 त्रिक 33 3 3 0 3 3 आणि 11 8 88 म्हणजेच 8,833 रुपये म्हणजे जो कुठला आपला ऑप्शन नंबर 3 हे आपलं काय असणार फायनल आन्सर असेल. ठीक आहे. रास विचारले होते. जनरल कन्सेप्ट जे आहे ते आपल्याला फक्त फॉर्म्युला यूज करायचा इथं. चलो पुढचं एक्झाम्पल. आणि हे जे एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे तर मी तर म्हणेन तोंडी सोडवायचं प्रत्येक विद्यार्थ्यांना आणि मिनिमम 10 ते 20 सेकंड मध्ये तुम्ही सोडवू शकता वाचल्यानंतर. ठीक आहे. जेवढा वेळ तुम्ही वाचायला घेशील ना तिथून 10 ते 15 सेकंड मध्ये तुम्हाला याचा आन्सर सांगायचा. ठीक आहे. बघा कोण सांग, त्या पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेशन करायचं. फक्त फॉर्म्युला अजिबात यूज करायचा आहे. जे काय करायचं ते आपल्याला कुठलं पर्सेंटेजचे ट्रिक्स वापरायचे आहेत तुम्हाला ह्या सर्व व्याजाची या एक्झाम्पल साठी. ठीक आहे. काय सांगितलं बघा आपल्याला, तर 5,000 रुपये रकमेवर 3 वर्षात 5% व्याजदराने आणि 4 वर्षात 4% व्याजदराने मिळणारे सरळ व्याज यामध्ये अंतर घ्या. ठीक आहे. म्हणजे जेवढं काही व्याज मिळेल मला त्या व्याजामधलं अंतर पाहिजे दोघांच्या मधलं. मग ते तिथं बघा 3 वर्षातलं 5% जर ना व्याज काढलं मग तर आपल्याला माहिती आहे दर गुणिले कालावधी करत असतोय 15% व्याज मिळेल. 4 वर्षात 4% दरानं साधे सिंपल आहे 4 16% व्याज मिळेल. मग हे मला हे दोन पद्धतीचे व्याज मिळते. मग पाहिजे मला काय त्या दोघांमधला डिफरन्स पाहिजे. मग 16 आणि 15%तला जर आपण डिफरन्स काढला जो की किती तर 1% जातो. आणि ह्या 1%चीच किंमत फक्त शोधायची आहे. कशाच्या, तर मूळ रकमेची. आणि मूळ रक्कम आपली 5,000 आहे. 5,000चं 1% फक्त शोधा. 2 0 कट होतील. 1% किती राहिले, तर 50 रुपये हे काय असलं पाहिजे, त्या व्याजामधलं अंतर असलं पाहिजे जो की कुठला आपला ऑप्शन नंबर 4 उत्तर असलं पाहिजे. ठीक आहे. म्हणून तुम्हाला म्हटलं की बघा जनरल चालू सिंपल एक्झाम्पल जे की तुम्ही इझिली तोंडी शोधू शकता. ठीक आहे. पुढचं एक्झाम्पल बघा, तर घातांक म्हणजे सरळ मुद्दा घातांकावरती आधारित असणार हे एक्झाम्पल आहे. आणि बऱ्यापैकी विद्यार्थी कन्फ्युज होतात का, तर एक तर नियम पाठ नसतात, पाठ जरी असले तर ते अप्लाय कसे करायचे यामध्ये थोडंसं कन्फ्युजन राहत असते. ठीक आहे. तर बघा कोण या प्रश्नाचं उत्तर काढते लवकरात लवकर. घातांकाच्या एक्झाम्पलला माहित असेल बघा, प्रत्येक एक्झाम्पल किंवा जेवढे काही नियम्स असतात आपले ते आपण अप्लाय कधी करतो ज्यावेळी प्रत्येक संख्येचा जो पाय आहे तो आपल्याला समान पाहिजे. ठीक आहे. पाया समान आहे का नाही तेवढंच तुम्हाला बघायचं आहे. आणि त्यानंतर मग पुढच्या जे काही नियम आहेत आपले ते तुम्हाला अप्लाय करायचे. तर पहिला चेक करूया बघायचं पाया जे म्हटलं. ठीक आहे. इथं 5 आहे, 25 आणि 125. पुढे पण सेम आहे, 5 125 5 आहे. म्हणजे सगळ्यांचा जो पाया जो आहे तो तुम्हाला एकतर कन्वर्ट करून घ्यावा लागेल किंवा डायरेक्टली येतोय का ते चेक करा. इथं 5 ला तर काय बदलायची गरज नाही. इथं बघा हे जे 2 घात आहेत ते अपूर्णांकात आहेत. ठीक आहे. ह्यांना एक फोड करूया अपूर्णांकाची फोड केली तर काय छेद वेगळा आणि अंश वेगळा आपण करणार. म्हणजे याची फोड बरेल 1/2 × 13. इथं असेल, इथं छेद आहे 1/3 आणि 2 ऍज इट इज सेपरेटली होईल. ठीक आहे. तिथं सेम 1/3 सेपरेटली निघणार आणि 16 आहे. अंश आणि छेद वेगळा करत असतो आपण. मग 1/2 आलं बघा. 1/2 चा अर्थ माहित असेल तुम्हाला वर्गमूळ असतंय. कशाचं, या 25चं. मग 25चं वर्गमूळ घ्या. जे की डायरेक्टली तुम्हाला काय मिळेल तर 5 मिळणार आहे बघा. झालं. मग इथं पाया समान होतोय. कन्वर्जन करायची काही गरज नाही. वर्गमूळ आलं 5
आणि घातांक 13 सेम राहणार भागिले इथं सेम बघा 1/3. 1/3चा अर्थ असतो घनमूळ असते आपलं. मग 125चं घनमूळ पण सेम 5च येते आणि कंसाचा म्हणजे 5चा घातांक 2 तो सेम राहणार काही बदल नाही. राईट साईडच्या व्हॅल्यू ऍज इट इज नोट करूया 5चा घातांक सेम 17 भागिले इथं तोच नियम लागतोय बघा 1/3 म्हणजे घनमूळ असते 125चं घनमूळ घेऊया आपण जे की 5 येणार आहे आणि कंसाचा घातांक 16 प्लस 5चा घातांक 3. आता कन्वर्ट करूया तर बघा नियम पाया समान झाले प्रत्येकाचे मध्ये भागाकार चिन्ह आहे भागाकार चिन्ह असेल तर घातांकाची आपण वजाबाकी करत असतोय म्हणजेच 15 13 गेले 2 राहिले आणि 2 ला 2 कॅन्सल झाले म्हणजे 5चा घातांक 0 राहिले प्लस इथं पण सेम नियम भागाकार चिन्ह आहे वजाबाकी होणार 17 16 गेल्यावर 1 राहणार ठीक आहे आणि 5चा घातांक तिसरा सेम राहील 2 जो आहे तो आता व्हॅल्यू टाक्या 5चा शून्य घात नेहमी किती असतं रे उत्तर 1 असते 5चा पहिला घात 5 आणि 5चा घना बघा 125 आहे आणि फायनली बेरीज 125 आणि 5 30 आणि 1 31 येस उत्तर काय असलं पाहिजे ऑप्शन नंबर 2 हे आपलं फायनल आन्सर असेल या प्रश्नाचं ठीक आहे तर इथं बघा एक्झाम्पल साठी म्हणलं तर ह्या 2-3 गोष्टी प्रामाणिकपणे तुमच्या क्लिअर असणं फार गरजेचं आहे तर अपूर्णांकात कन्वर्जन करणं आणि त्याच पद्धतीनं तुम्हाला काय त्यांच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या फायर काढणं जे पाया जो आहे तो सामान्य या पद्धतीने तुम्ही करू शकता ठीक आहे चलो पुढे जाऊ तर प्रश्न क्रमांक 5 येस आतापर्यंत इथपर्यंत क्वेश्चन काही काही विद्यार्थ्यांना माहित पण असतील ठीक आहे चलो तर हा तर एकदम साधा सिंपल एक्झाम्पल आहे बघा मी तर म्हणेन काय वेळेची गरज नाही या एक्झाम्पल साठी ठीक आहे काय विचारले बघा तर 4 42 20 5 440 आणि 6 880 यांचा मसावी आपल्याला इथं विचारलेला ठीक आहे मसावी जो व्हॅल्यू दिलाय त्यांना फक्त क्रॉस चेकिंग करा फक्त बघा तर इथं बघा 0 सगळे कॅन्सल होतील इथं माझे ठीक आहे प्रत्येकाला आहे त्यामुळे इथले पण 0 आपण कॅन्सल करू ठीक आहे प्रत्येक संख्ये मग सगळ्यात मोठा तर 8 आहे मसालेदार तर मोठी संख्या लागते 8ची कसोटी माहिती आहे शेवटच्या 3 संख्यांना भाग दिला पाहिजे 8 ने इथं बघा 8 सर 48 सॉरी इथं पहिलं बघा 8 45 मिळून ते 22 होते 22 ला 4 न भाग जात नाही कॅन्सल झाला त्यानंतर 6 आहे बघा 6 7 42 2 राहते इथं पण भाग जात नाही कॅन्सल 4 राहते 4 4 1 4 4 25 नाही तिथं पण भाग जात नाही झालं मग हा ते एकच नंबर हो की सगळ्यांना भाग जायला कुठला तो 20 हा या सर्व संख्यांचा काय असणार आहे तर मसाला कारण इथं बघा 4 ने जे आहे ते 422 ला भाग जात नाही ठीक आहे थोडक्यात म्हणजे 40 न गेला पाहिजे 40 ला भाग जात नाही त्यामुळे आपण तो जो मसाला आहे तो नाही होऊ शकत ठीक आहे त्यामुळे आन्सर जे आहे ते असलं पाहिजे ऑप्शन नंबर 3 20 हा या सर्व संख्यांचा मसाला असेल ठीक आहे चलो पुढे बघा तर पुढचा प्रश्न होता तर प्रश्न क्रमांक 6 शेकडेवारीवरती आधारित असणारा एक्झाम्पल आहे आणि इथं पण ऍक्च्युली काय जो आपला शॉर्टकट आहे तो शॉर्टकट तुम्ही या एक्झाम्पल साठी वापरू शकता ठीक आहे तर काय सांगितलं बघा आपल्याला एका पुस्तकाच्या किमतीमध्ये 16% घट केल्यास विक्रीमध्ये 80% वाढ होते तर उत्पन्नावर शेकडा किती फरक पडेल ठीक आहे इथं वाढ का घट हा शब्द तुम्हाला नाही सांगायचा फक्त व्हॅल्यू सांगायचे की उत्पन्नावर किती टक्क्याचा फरक पडेल ठीक आहे घट का अथवा वाढ होते असल्या शब्द नाही दिला तर किंवा आपल्याला तसे ऑप्शनच नाही ठीक आहे तर असण्यासाठी बघा आपण एक साधा सिंपल फॉर्म्युला युज करत असतोय तो जो फॉर्म्युला आहे तो काय आपला तर प्लस मायनस एक्स प्लस मायनस वाय प्लस मायनस एक्स वाय छेद ठीक आहे ज्याच्याबद्दल आधी पण किमती माहिती आहे तुम्हाला प्लस मायनस कधी वापरतो वाढ शब्द असेल तर प्लस घ्यायचा मायनस शब्द असेल किंवा घट शब्द असेल तर निगेटिव्ह व्हॅल्यू त्याला द्यायची तर किमतीमध्ये बघा 16% घट झाली म्हणजे एक्स मध्येच किंमत असते घट आहे त्यामुळे मायनस मध्ये व्हॅल्यू असली पाहिजे 80 वाढ शब्द आहे त्यामुळे प्लस झाले ते मल्टिप्लिकेशन मध्ये नेहमी मायनस मध्ये जाणार मग काय काय होईल परत 16 गुणिले 80 आणि भागिले इथं काय होणार आहे तर 100 ठीक आहे तर 16 ने 80 80 मधनं 16 मायनस प्लस मध्ये व्हॅल्यू आहे बघा 80 मधनं 16 गेल्यावर किती राहते तर 64 ठीक आहे 64 मायनस एक झिरो कट होईल 16 ते 28 असे 128 128 ला एक घर सोडू आपण जे काही किती बनेल 12.8 ठीक आहे आणि फायनली 64 मधनं 12.8 आपल्याला मायनस करायचं आहे थोडेसे ऑप्शन्स मी तर मिसमॅच झालेत बघा ठीक आहे येस तर वजाबाकी जर गेली तर 12.8 ला वरचे 2 दिले आपण 13 झालं ठीक आहे 13 आणि 1 14 आणि म्हणजे 14 म्हणजे वरचं किती राहते 50 म्हणजे 51.2% एवढा काय उत्पन्नावरती रे तर शेकडा फरक पडेल ठीक आहे तेवढा उत्पन्न वाढेल
पण इथं सेम ऑप्शन जे आहे थोडेसे मिस्टेक झालेले इथं. आन्सर काय असलं पाहिजे माझं, 51.2% उत्पन्न जे आहे ते आपलं वाढणार आहे. ठीक आहे. पण इथं वाढ शब्द लिहू शकतो आपण, आणि वाढ शब्द तर येत असेल तर तुमचं शेव फायनल आन्सर जर प्लस मध्ये येत असेल, पण इथं तसं काय आपल्याला विचारलं नाही, त्यामुळे पण माहित असावं, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि जर आन्सर निगेटिव्ह मध्ये जर तुमचं आला असतं आपलं, तर आपण काय तर घट शब्द आपण लिहित असतो. ठीक आहे. चलो पुढे बघा. पुढचा बघा, तर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. हा देखील काम आणि वेळेवरती आधारित असणारा एक्झाम्पल आहे, पण लेंथी खूप मोठं एक्झाम्पल दिसते, पण तसं नाही आहे ऍक्च्युली. शेवटचा प्रश्न बघू शकता, तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करते. फक्त जो टाटा जो तुम्हाला दिला गेला तो फक्त वेगळ्या पद्धतीने मांडलेला आहे. काय व्हॅल्यू बघू शकता, सगळ्या पूर्णांक अपूर्णांकात एवढाच विषय आहे. तिथं बाकी कुठल्याही पद्धतीचं वेगळं कॅल्क्युलेशन तुम्हाला करायची गरज नाहीये. ठीक आहे. तर ते सर्वांनी सोडवण्याचा प्रयत्न करायचा. टाइम तुमच्या समोर आहे. काय बघा, ए आणि बी एक काम 6.205 दिवसात पूर्ण करते. ठीक आहे. व्हॅल्यू नोट करून घेऊ आपण त्या सगळ्या ज्या आहेत त्या, आणि लागल्यास त्या व्हॅल्यूच्या अपूर्णांक अपूर्णांक करायचं, त्याला कन्वर्ट पण करून घेऊ. ठीक आहे. दोघं मिळून काम करत असतील तर, कारण आपण या फॉर्मॅटमध्ये लिहितो ए प्लस बी. 6 30, 30 आणि 2 32/5 दिवसात पूर्ण करतील. बी आणि सी बघा, 7 9 63 आणि 1 64/9 दिवसात काम पूर्ण करतात. त्यानंतर आहेत ए आणि सी. ए प्लस सी दिवसात किती, 5 3 15 आणि 1 16/3 दिवसात काम पूर्ण करतात. म्हणजे बदल एवढाच आहे, ज्या व्हॅल्यू तुमच्या इथं दिसतात त्या कशा तरी तर अपूर्णांकात आली आहेत. मग अपूर्णांकाचा लसावी घेताना माहिती आपल्याला छेदाचा इथं विचार करायचा नाही. फक्त जो लसावी आहे तो अंशाचा व्हॅल्यूचा घ्यायचा. अंशात बघा काय काय आहेत व्हॅल्यू, तर 32 64 आणि 16. मग ऑब्विसली लसावी यांचा किती ना, तर 64च आहे. ठीक आहे. क्षमता काढून घेऊया. 32 दुनी 64 आणि 5 दुनी 10. ठीक आहे. 64 एके 64, 9 एके 9, हे 16 चौक 64 आणि 4 त्रिक 12, या पद्धतीने ह्याच्या क्षमता आहेत. असे व्हॅल्यू माहित असेल तुम्हाला, डायरेक्टली मी व्हॅल्यू काढतो त्या. ए प्लस बी प्लस सी काय मिळेल तुम्हाला, तिघांच्या बेरजेची किंमत. आणि इथं 2 2 येतं, ते इकडे भागाला जाते. 12 आणि 9 21 आणि 10 31. 31/2 करायला लागेल आपल्याला, जे की किती असणार आहे 15.5. तिघांच्या क्षमतेची बेरीज झाली 15.5. प्रश्न आहे मला, तिघ मिळून काम किती दिवसात करतील. झालं. मग 64 एवढं काम करायचं आहे, तिघ मिळून करत असतील तर क्षमतेची बेरीज होईल 15.5. ठीक आहे. झिरो बॅलन्स करून घेऊया. काय काय बनेल, 640/150. 5 ने कटिंग जर केला आपण बघा, तर 5 एके 5, 2 उरलं, सॉरी 1 उरला 14, 5 दुनी 10 48, आणि 5 त्रिक 15, 5 एके 5, 128/31. इथं बसते बघा, इथं 31 31 ऑप्शन आहेत, ते तर ऑप्शन नसतं. मग या दोघांमधलं फक्त आपल्याला करायचं आहे. 128 म्हटल्यानंतर हे बघा 4 आणि 4 8 जाते. येस बसते. त्यामुळे आन्सर जे आहे ते काय असलं पाहिजे, त्याचं ऑप्शन नंबर 1 आपलं या ठिकाणी उत्तर असेल. ठीक आहे. जर वेगळं पण म्हटलं तर बघू शकता, फक्त ही गोष्ट लक्षात ठेवा, ज्या विद्यार्थ्यांना माहित नाही हे कन्सेप्ट, अशा वेळी काम आणि वेळ टॉपिक मध्ये जर तुम्हाला व्हॅल्यूच्या ज्यांचा लसावी घ्यायचा आहे त्याचा अपूर्णांकामध्ये आल्या, तर लक्षात ठेवा, जो लसावी घ्यायचा आहे तो नेहमी हा कुठला पाहिजे, ह्या अंशाच्या किमतीचाच लसावी घ्यायचा, शेअरच्या किमतीचा घ्यायचा नसतो, या फक्त ह्या काम आणि वेळेसाठी. ठीक आहे. ही गोष्ट फक्त लक्षात ठेवा, बाकी काही विशेष नाही एक्झाम्पलला. चलो पुढचा प्रश्न आहे बघा. तर कारची सरासरी गती विचारलेली आहे आपल्याला, म्हणजेच काम आणि सॉरी आंतरवेग वेळ या टॉपिक वरती डिपेंड असणारा एक्झाम्पल आहे. आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, आन्सर तुम्हाला सांगायचं आहे ते एक्झॅक्टली सांगायचं नाही, नियरली इक्वल म्हणजे जवळपास आन्सर जे आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे. Yes, तर काय द्यायचं आहे ते बघा आपल्याला, तर एक कार 70 किलोमीटर अंतर 60 किलोमीटर पर आवरच्या गतीने पार करत्या. 80 किलोमीटर अंतर 80 किलोमीटर पर आवरचं स्पीड आहे, 50 किलोमीटर अंतरसाठी 40 किलोमीटर पर आवरच्या गतीने पार करत्या. तर कारची सरासरी गती मला माहित आहे आपल्याला. अंतर जर समान असेल तर सरासरी गतीचा जो फॉर्म्युला आहे आपला, तो काय असतो रे, तर एकूण अंतर भागिले एकूण वेळ. ज्या विद्यार्थ्यांना हा फॉर्म्युलाच माहित नाहीये
त्यांनी नोट करून घ्या काय, एकूण अंतर भागिले एकूण वेळ. ठीक आहे. एकूण डिस्टन्स बघा 70, 80 आणि हे 50. 70 आणि 80 की 150 झालं, 150 आणि 50 200. ठीक आहे. हे आलं माझं एकूण अंतर. 70 किलोमीटरला 60चं स्पीड आहे. समयाचा फॉर्म्युला म्हणजे वेळेचा फॉर्म्युला तोच आपल्याला अंतर भागिले गती. 60/70. 80 किलोमीटरला मी 80च्या स्पीडनं जातोय म्हणजे 80/80 बनेल. शेवटचा वेळ आहे बघा 50 किलोमीटर डिस्टन्सला मी 40च्या स्पीडनं जातो. ठीक आहे. हे 80ला 80 कट झालं, 0ला 0 कट झाला, इथं पण 0ला 0 कट झाला. ठीक आहे. म्हणजेच राहिलं काय, इथं एकच आहे बरं का, 6, 4 आणि सॉरी 6, 1 आणि 4. मग 6, 1 आणि 4 चा लसावी तुम्हाला घ्यायचा आहे. 6, 1, 4 चा लसावी आपला किती जाणार आहे, तर तो 12 जाणार आहे. ठीक आहे. 6 आणि 4 चा 6 आणि 4 चा लसावी 12 जर आला आपला, तर कन्वर्जन करा फक्त. 6चं 12 करायला 2 ला गुणायचं आहे. 2 ला आपण अंशाला गुणत असतोय फक्त, म्हणजे काय बनेल 7 2 14. ठीक आहे. प्लस इथे 1 होता, 1चं 12 करायला 12नेच गुणायला लागेल. प्लस 4चं 12 करायला 3 म्हणजे 5 3 15 आणि लसावी आपला किती होता, तर तो होता 12. ठीक आहे. तर हे बघा 12 आपलं नेहमी इथे टॉपला जात असते. मग 15 आणि 12 किती झालेलं तर 27. 27 आणि 4 31 आणि 10 41 म्हणजे, आणि हे 12 आणि 24 म्हणजेच 2400 भागिले 41 हे या पद्धतीने आपलं उत्तर जाईल. म्हणजे तर एक्झॅक्टली जसं तुम्हाला म्हणलं की एक्झॅक्टली आन्सर येणारच नाहीये. तर 41 ना 5 टाइम्स जर घालला आपण, तर 41 5चा भाग लागेल बघा. इथे लागेल 5 1 5 1 5 24 म्हणजे 205. 40 पर्यंत 5 गेल्यावर 35 राहते म्हणजे ते झालं 350. ठीक आहे. 350 मग किंवा 5 ना आले म्हटल्यानंतर 5च्या जवळपास असणारे एक ऑप्शन आहे बघा, जो चौपट आपण म्हणू शकतोय ती. आन्सर काय असेल तुमचं 54. हेच उत्तर तुम्हाला टिक करावं लागेल, कारण 5 समथिंग असणारे ऑप्शन एकच आहे आपल्याकडे. ठीक आहे. आणि जवळपास जरी करायचं असेल तर 54 55 56 जर असं उत्तर येत असेल तुमचं, तर त्याचं तुम्ही 63 नाही करू शकत. एवढा हायर व्हॅल्यूला आपण जाऊ शकत नाही. त्यामुळे नियरली इक्वल करायचं, जवळपास आन्सर तुम्ही टिक करण्यासाठी काय करू शकता, 54 किलोमीटर पर आवर ऑप्शन नंबर 4 जे आन्सर आहे आपलं, ते तुम्ही इथं टिक करू शकता. ठीक आहे. एक्झॅक्टली आन्सर येणारच नाही इथं, कारण ऑप्शन तुम्ही त्या पद्धतीने बघू शकता. चलो पुढचा प्रश्न आहे बघा. तर रेल्वे संबंधी प्रश्न जो आहे त्याच्यावर आधारित असणारे हे एक्झाम्पल आहे, आणि अशा टाईपचे एक्झाम्पल आपण ऑलरेडी बघितलेले आहेत. ठीक आहे. आता बघा ह्या प्रॉब्लेमला क्वेश्चन थोडासा इश्यू आहे, कॅल्क्युलेशन व्हॅल्यू प्रॉब्लेम आहे इथे, त्यामुळे स्किप करूया आपण हा क्वेश्चन. तुझा क्वेश्चन घेऊया पर्यंत. ठीक आहे. एक व्हॅल्यू चुकीची तिथं प्रिंट टायपिंग झालेली, त्यामुळे त्याचा विषय जो आहे तो त्याच्यावरती राहणार आहे तुम्हाला. म्हणजे एक्झॅक्टली आन्सर येतच नाही तिथं, कॅल्क्युलेशन खूप वेगळं होते तिथं. ठीक आहे. त्यामुळे स्किप करू दो, हा क्वेश्चन घ्या. काय सांगितलं बघा, तर अभिजित हा देखील वेगवेगळ्या अंतरावर डिपेंड असणारा एक्झाम्पल आहे. अभिजित त्याच्या ऑफिसमध्ये 307 गतीने गेल्यास 24 मिनिटं उशिरा पोहोचतो. तर ऑफिसमध्ये जाण्याचा सामान्य वेळ किती? आणि या टाईपचे एक्झाम्पल्स हमखास विचारले जातात बघा. पोलीस भरती करणारे विद्यार्थी जर कोणी असेल, तर त्या पोलीस भरतीच्या एक्झाम मध्ये देखील अशा टाईपचे एक्झाम्पल्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर काय सांगितलं आपल्याला बघा, 307 गतीने. एक समजून घ्यायचं आहे म्हणजेच काय, तर आपल्याला माहिती आहे बघा, छेदामध्ये जी व्हॅल्यू आहे अशा एक्झाम्पलला ती सामान्य गती मानत असते, आणि ही जे 3 आहे ती असणार आहे त्याची नवीन गती. म्हणजे काय म्हणू शकतोय, त्यातून तुम्हाला काय मिळेल, तर त्या गतीचं गुणोत्तर मिळणार. ठीक आहे. गतीचं गुणोत्तर असेल 7:3. अंतर समान असेल तर गतीच्या उलटा आपला वेळ असतो, आणि वेळेचा गुणोत्तर माझं किती बनेल, 3:6. आपल्याला काय सांगितलं, 24 मिनिटं तो उशिरा पोहोचतोय. उशिरा पोहोचणे, लवकर पोहोचणे हा वेळेचा डिफरन्स असतोय. 3 आणि 7 मध्ये बघा 4चा डिफरन्स आहे, ह्या 4ची किंमत मला सांगितलेली आहे 24 मिनिटं. एकाची किती जाणार आहे, तर एकाची जाईल माझी 4 सगळं 24. प्रश्न विचारलाय सामान्य वेळ. मग सामान्य गती माझी 7 आहे, मग सामान्य वेळ पण माझा किती असला पाहिजे, तर 3 असला पाहिजे. मग एकाला जर 6 असेल तर 3 ला 6 तरी 18, म्हणजेच तो जो ऑफिसमध्ये सामान्य वेळ जर पाहिजे असेल तर तो 18 मिनिटांमध्ये त्या ऑफिसमध्ये पोहोचणार. ठीक आहे. त्यामुळे आन्सर आपलं काय असेल, ऑप्शन नंबर 3. आणि ते एक गोष्ट फक्त काळजी घ्यायची, बरेच विद्यार्थी काय करतात बघा, हे गुणोत्तर वगैरे सगळे लिहितात पण हे शब्दच माहित नसते की यामधला सामान्य वेळ कुठला आहे, नवीन वेळ कुठला आहे. त्यामुळे गडबडीमध्ये विचारलं असते सामान्याचं, तर तो वेळ नवीन वेळेचं उत्तर टिक केलं जातं. कधी कधी नवीन वेळ विचारला तर सामान्य वेळेचं आन्सर टिक केलं जातं. त्यामुळे इथं काळजी घेत जावा की तुम्हाला फायनल शेवटचा जो प्रश्न आहे तो काय विचारला. ठीक आहे. चलो
पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 11, जो की आपल्या शेकडेवारी वरती डिपेंड असणार आहे एक्झाम्पल. साधे सिंपल एक्झाम्पल आहे, वेगळं काहीच नाही. जनरल कॅल्क्युलेशन जे आहे ते तुम्हाला फक्त इथं करायचं आहे. ठीक आहे. काय बघा प्रश्न, तर एका संख्येचे 3/850 परत 80% याची किंमत दिल्या 537, तर ती संख्या कोणती? तर कॅल्क्युलेशन करा कशा पद्धतीने होते बघा. अॅक्युरेसी मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि कुठल्याही क्वेश्चनला जर काही शंका असेल तुम्हाला, कधीही येऊ दे, तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये त्या संदर्भामध्ये कमेंट करायचे. कुठल्याही क्वेश्चनला तुम्हाला काही शंका आली तर ठीक आहे, कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही कमेंट करू शकता. तर काय सांगितलं आपल्याला, तर एका संख्येचे, आपल्याला माहिती आहे अशा टाईपच्या एक्झाम्पलला संख्या आपण एक्स मानत असतोय. संख्येचा पहिला कितवा भाग आहे, तर 3/8. ह्याचं परत 50%, 50% पूर्णांकात 1/2 असते, डायरेक्ट व्हेरिएबल. 80%चं 20/80, 20/5 असणार. ह्याची किंमत आहे मला किती, तर 537. यात आपल्याला याची किंमत शोधायची. शिफ्टिंग करूया बघा, काय काय जाते सगळं ते. तर पहिला तर हे 2 दोन्ही 4 कट करूया. ठीक आहे. त्यानंतर हे 3 आणि 2 इकडे भागाकार शिफ्ट होणार आहे आणि बाकीच्या व्हॅल्यू ज्यांच्या आपल्या अंशामध्ये जातील बघा, काय काय होईल, सगळे शिफ्टिंग करून आपण भाग करूया. 537 गुणिले 5 गुणिले 8 छेद झाला. ह्या 2 व्हॅल्यू अंशातल्या इथं खाली येणार आहे. ठीक आहे. 3 याला भागवलं आपण, 3 1 3, 2 उरलं, 33 झालं. 33 म्हणल्यानंतर सॉरी 3 1 हा सॉरी 23 झालं. 23 ला 3 असते 21, 2 आणि 3 9 27. ठीक आहे. 2 याला कट करूया, 2 चौक 8 आणि हे होईल माझं 5 चौक 20. म्हणजेच काय, 189 गुणिले 20 आपल्याला करायला लागेल. म्हणजे एक आणि 0 पाहिजे, जो की प्रत्येक ठिकाणी. ठीक आहे. मग 9 ची डबल होईल. 9 ची डबल असते आपली बघा 8, म्हणजे 80 पाहिजे. 80 असणारा एकच ऑप्शन माझ्याकडे, कुठला आहे, जो की कुठला आहे, ऑप्शन नंबर 4 आपलं उत्तर असेल. म्हणजे ती संख्या जी आहे ती असेल 3580. ठीक आहे. चलो पुढे बघा, प्रश्न क्रमांक 12. तर गुणोत्तर आणि प्रमाण ह्या कन्सेप्ट वरती डिपेंड असणारे एक्झाम्पल आहे बघा. एक्स आणि 250 चे मध्यपद 50 आहे, तर एकशे किंमत किती? म्हणजे साधं सिंपल एक्झाम्पल म्हणून आपण याला, बेसिक क्वेश्चन म्हणूया आपण. ठीक आहे. तसं एवढा 30 सेकंडचा वेळ लागण्याची काही गरज नाही. मी तर म्हणे तोंडी सोडवू शकायचं आहे एक्झाम्पल. ज्या विद्यार्थ्यांना कॅल्क्युलेशनचा सेन्स आहे की कशा पद्धतीने मांडणी होते आपली, ते विद्यार्थी नक्कीच हे एक्झाम्पल तोंडी सॉल्व्ह करू शकतात. ठीक आहे. तर मग मध्यपदाचा फॉर्म्युला तुम्हाला इथे युज करायचा आहे. आणि मध्यपदाचा जो फॉर्म्युला आहे आपला, तो पाठ असेल सर्वांना, जो की काय असतो रे, तर वर्गमुळात ए बी हा फक्त आपला फॉर्म्युला आहे. किती टाक्या, एक्स म्हणजेच काय होणार आहे, तर एक्स गुणिले 250 आणि ह्या दोघांची जी काही किंमत आहे ती किती असणार आहे, तर 50 असणार आहे. मग आपल्याला पाहिजे या एक्सची किंमत. मग वर्गमूळ चिन्ह तर काय होलं पाहिजे, तर ते जातं कधी, तर ह्यांचं वर्ग केल्यानंतर. ठीक आहे. दोन्ही बाजूचा आपण वर्ग करूया. इथला वर्ग जर केला आपण, तर वर्गमूळ चिन्ह कॅन्सल होईल. म्हणजे एक्स गुणिले 250 आणि 50चा वर्ग किती असतो आपला, तर 2.5. मग एक्सची किंमत पाहिजे, 250 इकडे भागाकारात शिफ्ट होणार आहे. मग 250 किती असतो, 2,500 असेल. म्हणजेच काय उत्तर पाहिजे, एक्सची किंमत असेल ऑप्शन नंबर 1 हा आन्सर असेल आपला. ठीक आहे. सिंपल एक्झाम्पल म्हणून तुम्हाला म्हणलं की तो सॉल्व्ह करू शकताय. चलो पुढचा प्रश्न आहे बघा. तर प्रश्न क्रमांक 13 हा देखील क्रमांकावरती आधारित असणारे एक्झाम्पल आहे. डबल कंडिशनचा आहे. ठीक आहे. तर टायमिंग समोर आहे तुमच्या, प्रत्येक विद्यार्थ्यांना आन्सर जे आहे ते सोडवण्याचा प्रयत्न करायचा. काय बघा सांगितलं आपल्याला, तर 20, 15 आणि 8 जो चतुर्थ पद ए आहे, तर प्रश्न आपल्याला विचारलाय, सॉरी चतुर्थ पद ए आणि 30 चे तृतीय पद यांच्या समान आहे, तर त्या ए ची किंमत किती? ठीक आहे. जर डबल कंडिशन जे म्हणलं बघा, तुम्हाला आधी चतुर्थ पद काढायचं आहे आणि चतुर्थ पद काढल्यानंतर ते तुम्हाला तृतीय पदाच्या फॉर्म्युल्यामध्ये परत अप्लाय करायचं. ठीक आहे. आधी आपण चतुर्थ पद तर काढून घेऊ बघा, 20, 15 आणि 8. ठीक आहे. फॉर्म्युला पार्ट आहे, टी इज इक्वल टू बीसी बाय ए. बी आणि सी म्हणजे कोण हे, तर 15 गुणिले 18 म्हणजे 15 गुणिले 8 छेद 20. ठीक आहे. 15 8 ते 20 असेल. 120 भागिले 20 म्हणजे किती झालं, 20 × 20 असेल. ठीक आहे. म्हणजे चतुर्थ पद आलं माझं डी. आता पुढे काय विचारलंय, तर ए आणि 30चं चतुर्थ पद हे आपल्याला काय टाकायचंय, तर 6 टाकायचंय. मग चतुर्थ पद, तृतीय पदाचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, सी इज इक्वल टू बी स्क्वेअर बाय ए. आणि सी म्हणजेच ते तृतीय पद आहे. ठीक आहे. तृतीय पद म्हणजे काय, समान दिले ना, मग इथलं चतुर्थ पद हे पण 6 असेल
तर यांचं तृतीय पद पण 6च असलं पाहिजे. ठीक आहे, म्हणजेच काय टाकते आपल्याला, आणि ए आणि 30 म्हणजेच काय, ते ए म्हणजे लक्षात ठेवा ती ए ची किंमत ऍज इट इज, आणि तुम्हाला बी जो आहे तो 30 टाकायचा. मग काय मान्य होईल बघा, सी 6 जो आहे 30 गुणिले 30 भागिले 1. ठीक आहे, आपल्याला ह्या ए ची किंमत पाहिजे, हे ए इकडे शिफ्टिंग होईल, म्हणजेच काय होणार आहे बघा, तर ए बरोबर 30 गुणिले 30 भागिले 6. 6 तर भागवलं 6 आणि 5 15, म्हणजेच काय, तर ए ची जी काय किंमत आहे ती किती असली पाहिजे, 150 ही किंमत असेल, जो की आहे आपला ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, म्हणजे काय, पहिला तुम्हाला चतुर्थ पद काढायचं आहे, आणि हेच चतुर्थ पद घेतलं तृतीय पद म्हणून तुम्हाला आहे ते काय, त्याची व्हॅल्यू टाकायची, म्हणजे ती असेल आपली या सी ची किंमत. ठीक आहे, आन्सर काय असेल, ऑप्शन नंबर 4, 150 फायनल आन्सर जाईल. चलो पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14, जो की आपल्या वैवारीवरती डिपेंड आहे. ठीक आहे, 5 वर्षापूर्वी आणि 5 वर्षानंतरचं गुणोत्तराचं असं टाईपचं एक्झाम्पल आहे का, तर काय सांगितलं आपल्याला, 5 वर्षापूर्वीच गुणोत्तर आहे बघा 7 असतो. ठीक आहे, सिक्वेन्स एक महत्वाचा आहे, पी आणि क्यू चा 7 असतो. 5 वर्षानंतर ते झाले किती, तर 5 3 1. ठीक आहे, हे 5 पूर्वी म्हणून आपण याला, आणि हे आहे आपलं 5 नंतर. पूर्वी नंतर असेल तर आपल्याला आपण गुणोत्तराची बेरीज करत असतो, पण फरक समान पाहिजे आहे का बघा, 7 3 2 1, फरक तर समान आहे, करून घेऊया. 3 आणि 1 मध्ये बघा खालच्या फरकानं वर गुणायचं आहे, 2 न गुणायला लागेल. 7 आणि 2 मध्ये 5 चा फरक आहे, 5 न खाली करू. गुणल्यानंतर बघा 7 2 14, 2 2 4, 5 3 15, आणि 5 1 सॉरी, हा 5 1 5. ठीक आहे, अरे बापरे, पण इथं फरक समान होत नाही की रे, हा 2 2 4, मी 2च घेतले फक्त. हा येस, तर आता बघा 14 15 4 5 म्हणजे 1 चा फरक पडला, फरक समान झाला, गुणोत्तराची जी बेरीज होईल, कारण पूर्वेनंतर अपोजिट गोष्ट आहे, 5 आणि 5 10, एकाची व्हॅल्यू 10 दिली, तशी आम्हाला क्यूचा आन्सर आहे. कुठलीही घ्या, समजा क्यूची ही व्हॅल्यू काढू आपण, एकाची 10 म्हणजे 10 चोक 40, म्हणजे क्यूचं 40 वर्ष वय आलं. पण कधी, हे आहे पहिलं आपलं 5 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वीच जर 40 वर्षाचं असेल, आजचं वय पाहिजे असेल, तर 5 वर्ष त्यात ऍड केले पाहिजे आपल्याला, 40 आणि 5 45 वर्ष हे आपलं उत्तर असेल. ठीक आहे, तर गडबडीमध्ये बघा बरेच विद्यार्थी काय करतात, हे 40 आणि 40 टिक करतात, पण लक्षात ठेवा, जर तुम्ही वरची व्हॅल्यू घेतली तर ती 5 वर्षा पाठीमागची आहे, आणि जर ही तुम्ही खालची व्हॅल्यू घेतली ही 5, तर काळजी घ्या ही आहे तुमची 5 वर्षानंतरची, पण आपल्याला दोन्ही व्हॅल्यू नको आहेत, आपल्याला पाहिजे आजचं गुणोत्तर. त्यानुसार मी तुम्हाला एकतर +5 करावं लागेल किंवा -5 करावं लागेल, तुम्ही जी व्हॅल्यू घेताय त्यानुसार ते प्लस अथवा मायनस होणार आहे व्हॅल्यू. ठीक आहे, चलो पुढे बघूया. पुढचा प्रश्न आपला प्रश्न क्रमांक 15. हा देखील आपल्याला नफा आणि तोटा त्याच्यामध्ये जो डिस्काउंट छापील किमतीचे जे एक्झाम्पल्स आहेत त्यावर डिपेंड असणारे एक्झाम्पल आहे बघा. तर 2 डिस्काउंट दिलेत, आणि 2 डिस्काउंट देऊन एक लॅपटॉप जो आहे तो विकलाय 48,000 रुपयाला. तर विचारलं आपल्याला त्या लॅपटॉपची छापील किंमत किती असली पाहिजे. ठीक आहे, सेम टायमिंग चालू आहे, आन्सर जे आहे ते प्रत्येक विद्यार्थ्याला काढण्याचा प्रयत्न करायचा विदिन टाइम लिमिट. ठीक आहे, थोडासा वेळ लागत असेल तर त्यानुसार तुमचं जे कॅल्क्युलेशन आहे ते तुम्हाला वाढवावं लागेल, कॅल्क्युलेशनचं जे स्पीड तुमचं असणार आहे ते. ठीक आहे, येस. तर काय सांगितलं बघा, 20% आणि 25% देऊन डिस्काउंट द्यायचे, आणि ते डिस्काउंट देऊन प्राइस जी झालेली आहे ते 48,000 रुपयाला तो लॅपटॉप जो आहे तो आपण विकलेला आहे. ठीक आहे, म्हणजेच काय, तर इनिशियल जी प्राइस आहे त्या लॅपटॉपची काय म्हणू आपण, एक्स म्हणू. एक्स वरती पहिला डिस्काउंट जर 20% डिस्काउंट देत असेल तर प्राइस किती राहिली, तर 80% किंमत राहणार. ठीक आहे, दुसरा डिस्काउंट 25% आहे, 25% डिस्काउंट दिला तर 75% प्राइस राहील, आणि हे सगळं झाल्यानंतर फायनली त्या लॅपटॉपची जी काही किंमत आहे ती असेल आपली 48,000. ठीक आहे, डिस्काउंट दिला असेल तर आपण 100 मधनं व्हॅल्यू मायनस करत असतोय. कटिंग करूया, 20 चौक आणि 20 5 25 3 आणि 25 चौक 100. ठीक आहे,
परत बघा हे 4 त्रिक 12 आणि हे जाईल 12 चौक 48 म्हणजे 4,000. परत हे 5 चौक 20, 20 आणि 4 दुनी 8, 8 म्हणजेच ते 80,000 ही असेल त्या लॅपटॉपची मूळ किंमत. मूळ म्हणण्याविषयी तर कुठला शब्द तर छापील किंमत. ठीक आहे, किती असेल 80,000. त्याला काही सगळं शिफ्टिंग करत बसायची गरज नाही. या पद्धतीने ऍडव्हान्स कॅल्क्युलेशनचा जो वापर आहे तो तुम्ही करून एक्झाम्पल जे आहे ते लवकर लवकर सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, चल पुढचा बघूया. येस, हा जो क्वेश्चन आहे बघा, हा एक जबरदस्त क्वेश्चन आहे. त्याच्यासाठी मी तर कम्प्लिटली 1 मिनिटाचा टाइम देतो तुम्हाला सोडवण्यासाठी. ठीक आहे, फक्त प्रश्न नीट वाचा, काय दिलंय आणि कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करावं लागेल ह्याचा विचार तुम्हाला इथं करावा लागेल. ठीक आहे, क्षेत्रफळवरती डिपेंड असणारं एक्झाम्पल आहे. काय बघा सांगितलं आपल्याला, तर एका बागेची लांबी आणि रुंदी दिल्या 50 आणि 40 मीटर आहे. बागेतील आतील बाजूस चारही बाजूला समांतर समान रुंदीचा रस्ता आहे. रस्त्याचं क्षेत्रफळ आपल्याला दिलंय 344 वर्ग मीटर. तर प्रश्न आपल्याला बागेची आतील बाजूची परिमिती. ठीक आहे, थोडस डायग्रामॅटिक प्रेझेंटेशन करून तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतो, किंवा तुम्हाला पण डायग्राम काढल्याशिवाय हे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करू शकत. ठीक आहे, माहिती किंवा की म्हणजे डाटा जो आहे तो कशा पद्धतीने दिलाय त्याचं जरा थोडस प्रेझेंटेशन करू. ठीक आहे, समजा अशी ती बाग आहे ज्याची लांबी आहे आपली ही 50 आहे आणि ही जी रुंदी आहे ती किती आहे तर 40 मीटर रुंदी आहे. ठीक आहे, हे एक महत्वाचं आहे बघा. बागेत आतील बाजूला तर समांतर रुंदीचा रस्ता, आतील बाजूला म्हणजे आतल्या साईडला इथं असा एवढ्या एरिया. ठीक आहे, इथं असेल तो रस्ता, सॉरी काय असणार आहे ती तेवढ्या, येस हा असेल तो बघा रस्ता. ठीक आहे, आणि आपल्याला तेच दिलंय, ह्या रस्त्याचं क्षेत्रफळ दिलंय आपल्याला 344 आहे. आणि विचारले हा जो आतील बाजूचा जो छोटा आयत तयार झाला त्या आयताची परिमिती पाहिजे. म्हणजेच काय, तुम्हाला एक तर आधी फाईंड केलं पाहिजे ह्या रस्त्याची रुंदी किती असली पाहिजे, आणि जे की तुम्हाला एक्झाम्पल मध्ये सांगितलेलं नाही. ठीक आहे, त्यामुळे तिथे तुम्हाला ती एक्स व्हॅल्यू कन्सिडर करावं लागेल आणि त्यानुसार जे आहे कॅल्क्युलेशन होईल तुमचं. बरेच विद्यार्थी काय करतात बघा, अशा एक्झाम्पलला ऑप्शनचा वापर करतात. नुसती रुंदी विचारली असेल तर नक्कीच तुम्ही ऑप्शनचा युज करू शकता इथं. पण इथं जाऊ बघा, आपल्याला आतल्या बाजूची परिमिती विचारलेली आहे, त्यामुळे इथं तुम्ही ऑप्शन जे आहे ते रुंदीचे तर अजिबात नाहीये. मग खूप कॅल्क्युलेशन होईल आपलं, विनाकारण एक्स्ट्रा टाइम जाईल आपल्याला. त्यामुळे बेसिकचा वापर करूया आपण इथं. म्हणजेच काय, समजा बघा आतला जो आयत तयार झाला आपला, ठीक आहे, ह्या आतल्या आयताची जर मला रुंदी लांबी पाहिजे असेल तर हिथली जी रुंदी आहे आणि हिथली रुंदी दोन्ही व्हॅल्यू मायनस होते. ठीक आहे, रुंदी काय म्हणू आपण एक्स मीटर मानू. मग आतल्याची काय आहे, हिथला एक्स आणि हिथला एक्स किती 2x मायनस करायला लागेल. ठीक आहे, आतला जो काय आयत आहे त्याची जर मला लांबी पाहिजे असेल तर 50 मधनं 2x मायनस होईल. सेम हिथली रुंदीसाठी हिथलं एक्स आणि हिथलं एक्स मायनस होणार आहे, म्हणजे सेम 40 मधनं 2x मायनस होईल. ही असेल आपली रुंदी, लांबी असेल 50 वजा 2x. ठीक आहे, आणि या व्हॅल्यूचा आपण वापर करूया. आय होप नक्कीच आता एक्झाम्पल समजलं असेल की डाटा काय दिले आपल्याला. ठीक आहे, सोडूया. तर काय बघा, आणि हे जो रस्ता होता आपला, क्षेत्रफळ कसं मिळणार, जो मोठा आयत तयार केला होता बघा त्याच्या क्षेत्रफळातून लहान आयताचं क्षेत्रफळ मायनस करायचं. मोठ्या आयताचं क्षेत्रफळ डाटा आहे 50 आणि 40 आहे. आयताचं क्षेत्रफळ माहिती आपल्याला 50 गुणिले 40 जे की असणार आहे 2000. ठीक आहे, मायनस वजा लहान आयताचं क्षेत्रफळ. लहान आयताची लांबी आपण काय काढली होती रे, तर 50 वजा 2x, आणि रुंदी काय काढली होती 40 वजा 2x. ठीक आहे, आणि ह्या दोघांची मधून जे काही डिफरन्स आहे, जी व्हॅल्यू आहे ती असणार आहे आपली त्या रस्त्याचं क्षेत्रफळ असेल जे की होतं 344 वर्ग सेंटीमीटर. ठीक आहे, आणि हे आता आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. याच्यामध्ये 2000 मध्ये तर काही चेंज करू शकत नाही, 2000 2000 शिवाय यांना 50 ना पहिला या दोघांना गुणायचं. ठीक आहे, परत ह्या 2x या दोघांना गुणायचं आहे. 1/1 गुण्या कंसामध्ये व्हॅल्यू टाका, कारण निगेटिव्ह साईन आहे महत्वाचा व्हॅल्यू राहतील. 50 40 2000च येणार आहे, वजा 50 गुणिले 2 किती होणार आहे तर 100x. परत 2x न 40 ला गुणा, 40 दोन्ही 80x झालं, आणि वजा वजा आधी 2 2 4x वर्ग. ठीक आहे, 344 आहे ते परत आपण त्याला इकडं आधी. आता बघा सेम इथं कंसाच्या बाहेर निगेटिव्ह साईन आहे,
सगळ्यांना बाहेर आणला तर साईन बदलते. बाहेर काढून जेव्हा बघा प्रत्येकाला काय काय बनेल 2000 वजा 2000 वजाचं अधिक 100 एक्स वजा च प्लस होईल अधिक 80 एक्स अधिक 4 वजा 4x वर्ग. राईट साईडला ती व्हॅल्यू आहे, जागाने खाली कंटिन्यू करा. काय काय कॅन्सल बघा, 2000 ला 2000 गेला, 100 आणि 80 हे झालं माझं 180 एक्स वजा 4x वर्ग आणि राईट साईडची व्हॅल्यू होती आपली 344. ठीक आहे. आता ह्यांना इकडे शिफ्टिंग करूया. 0 क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळेल मला, काय मिळणार नाही बघा, 4x वर्ग वजा 180 एक्स अधिक 344. हे वजाचं हे अधिक झालं आणि हे अधिकचं हे वजा झालं आणि बरोबर इक्वल टू काय असणार आहे, 0 झालं. मग आता पाहिजे काय मला, जसं तुम्हाला म्हणलं की क्वाड्रॅटिक इक्वेशन तर मिळणार आहे, पण इथं 4 ना सगळ्या समीकरणाला भाग जातोय तो घालून घेऊ. ठीक आहे. काय मिळेल मला, एक्स वर्ग बरोबर 4 चौक 16 4 पंचे 20 45 एक्स प्लस 4 8 32 4 24. मग आपण अशा टाईपचे एक्झाम्पल बघा आधी पण आपल्याला एका प्रॅक्टिस सेट मध्ये आलं होतं. चेक काय करायचंय, गुणाकार 86 आला पाहिजे आणि बेरीज 45 आली पाहिजे, अशा दोन संख्या शोधायच्या. साधं सिंपल मिळेल बघा, एकशेच्या काही दोन किमती असतील, त्या असतील 43 आणि 2. 43 दोन्ही 46 आणि 43 आणि 2 45 पण होते. मग आता आपल्याला पाहिजे लांबी मिळणार, सॉरी रुंदी मिळणार रस्त्याची. मग तुम्ही विचार करा, रस्त्याची रुंदी 43 मीटर तर एवढी मोठी नाही असू शकत. त्यामुळे एक व्हॅल्यू मिळेल, रस्त्याची जी काही रुंदी आहे ती असणार आहे 2 मीटर. हे असेल आपलं उत्तर. ठीक आहे. कशाचं, त्या रस्त्याच्या रुंदीसाठी. पण प्रश्न तो नाही, प्रश्न आहे आतील बाजूची परिमिती. मग आतील बाजूची परिमिती काढण्यासाठी आपण काय, लांबी आणि रुंदी फक्त काढून घेऊया. लांबी काढली होती बघा 50 वजा 2x. आतल्यात आपण आतल्यात आयताची एक्स ची व्हॅल्यू 2 आहे, 2 आणि 2 4 झालं. मग 50 आणि वजन 4 गेले, किती राहिलं 46 लांबी आहे. ठीक आहे. रुंदी बघा 4 मध्ये असेल, 40 मधलं 4 वजा होतील, 40 मधनं 4 गेले तर ही पण राहतील 36. आणि आयताच्या परिमितीचा फॉर्म्युला आहे, 2 गुणिले 9 लांबी अधिक रुंदी. 46 आणि 36, 46 ला 6 द्या, 52 झालं, 82, 82 ची डबल किती असणार आहे आपली 164 मीटर. हे असेल आपलं उत्तर, तो की आहे ऑप्शन नंबर 4. क्लिअर आहे. या पद्धतीने तुम्हाला हे एक्झाम्पल सोडवायचं आहे. आता तुम्ही विचार करा, जसं बघा उत्तर काय राहिलेलं ऑप्शन नंबर 4. आता बरेच विद्यार्थी काय करतात, ऑप्शन घेत असताना पहिल्यापासून सुरुवात करतात. मग तुम्ही बघा, पहिला ऑप्शन घेतला उत्तर तर येणारच नाही. मग तुम्ही 1 बाय 1 सगळे ऑप्शन चेक करायला लागतात. इथं कुठलाही फिल्टर नाहीये की तुम्ही कुठला तरी ऑप्शन पिक करत असताना त्याला काहीतरी एखादा फिल्टर आपण लावूया, कुठलाच नाहीये. त्यामुळे लिगली जे आहे, तुम्ही एक्झाम्पल जे आहे ते या पद्धतीने तुम्हाला जे आहे ते सोडवावं लागेल. ठीक आहे. चल पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 17. जो की आहे बघा आपल्याला तर घनफळावरती आधारित असणारा एक्झाम्पल आहे. गोल्याची त्रिज्या 25% वाढवल्यास त्याच्या एकूण पृष्ठफळामध्ये शेकडा किती वाढवेल. ठीक आहे. म्हणजे पर्सेंटेज इन्क्रीज डिक्रीज जे काही आपण वाढवतो क्षेत्रफळ घनफळामध्ये, त्या कन्सेप्टचा वापर जे आहे तुम्हाला इथं करायचा आहे. ठीक आहे. तर सगळ्यात महत्वाचं, घनफळ असू दे किंवा क्षेत्रफळ असू दे, ह्या दोन्ही टॉपिकचे तुमचे जे फॉर्म्युले आहेत ते चांगल्या पद्धतीने म्हणजे पाठ असणं गरजेचं आहे. जर SSC ची एक्झाम देणार असाल तर लक्षात ठेवा, कंपल्सरी 2 एक्झाम्पल्स तुम्हाला त्या पेपर मध्ये पडणार. 2 क्वेश्चनचा विचार केला तर लक्षात ठेवा 4 मार्क्स आहेत तुमचे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याचे हे 2 टॉपिक क्लिअर असणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. तर गोल्याचं बघा एकूण पृष्ठफळाचा फॉर्म्युला माहित असेल तुम्हाला, जो की आपला काय ते सॉरी गोल्याचा एकूण पृष्ठफळाचा फॉर्म्युला आपल्याला 4 पाय r स्क्वेअर. ठीक आहे. हा आहे आपला गोल्याचा एकूण पृष्ठफळाचा फॉर्म्युला, ज्याच्यामध्ये आपल्याला माहित आहे 4 पायचा तर आपण कॅल्क्युलेशनला काय वापर करून घेत नाही, कारण आपल्याला विचारलंय पर्सेंटेज मध्ये किती टक्के वाढ होणार आहे. ठीक आहे. मग त्या पहिल्या गोल्याचं पण त्याच पद्धतीने 4 पायच गेलो असेल, नवीन गोल्याचं पण 4 पायच राहणार आहे. फक्त जो फरक पडणार आहे तो असेल r1 स्क्वेअर आणि r2 स्क्वेअर. ठीक आहे. R1 म्हणजे जुनी त्रिज्या करू आपण आणि R2 म्हणजे नवी त्रिज्या. 25% आपण आता तुम्हाला माहित असेल 1/4 असते. म्हणजे जर सुरुवातीला 4 ही त्रिज्या असेल तर नवीन त्रिज्या 5 सेंटीमीटर असते. ठीक आहे. मग फरक फक्त पडणार आहे कशामुळे, तर त्यांच्या वर्गामुळे. म्हणजेच काय, 4चा वर्ग 16 असेल आणि 5चा वर्ग 25 असणार. मग सुरुवातीला 16 क्षेत्रफळ होतं, आता ते 25 झालं. प्रश्न तोच आहे, किती टक्क्याने वाढ होईल. मग 16चं 25 होत असेल तर 9ची वाढ झाली कशावरती, 16 वरती, टक्क्यात लागेल गुणिले 100. ठीक आहे.
4 न कटिंग करूया बघा, 4 चौक 16 आणि हे जाईल 25 चौक 100 आणि 25 9 250 आणि 250 भागिले 4. 4 न कटिंग करूया बघा, 4 पंचे 20 म्हणजे 5 पॉईंट समथिंग पाहिजे, एक्झॅक्टली तर येणार नाही. 58 आणि तो एकच आहे बघा. येस, 58 तर एक्झॅक्टली आन्सर झालं, जे की येणार नाही कारण 4 न पूर्ण भाग जात नाही. त्यामुळे आन्सर तुमचं काय असलं पाहिजे, 56.25 हे आपलं फायनल आन्सर असेल. ठीक आहे, चलो पुढे जाऊया. आणि ह्या आपल्या प्रॅक्टिस सेट क्रमांक 22 मधलं हे आहे आपलं लास्टचं एक्झाम्पल. ठीक आहे, आणि हे तर अल्जेब्रा बीजगणित ज्याला म्हणून आपण त्याला अल्जेब्रावरती डिपेंड असणार हे एक्झाम्पल आहे. आणि या कॅटेगरीचे एक्झाम्पल्स पोलीस भरतीला जास्त करून प्रमाणात पडतात. SSC GD ला आतापर्यंत पडलेलं नाहीये, पण CGL असेल, MPSC एक्झाम जर तुम्ही देत असाल किंवा देणार असाल तर त्या एक्झाम मध्ये तुम्हाला अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स आपल्याला विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, बैजिक राशी जे फॉर्म्युला आहे आपले बघा 4 ते 5 फॉर्म्युले आहेत, त्याचा वापर तुम्हाला इथं करावा लागेल. ठीक आहे, तर काय दिले बघा तर आधी, तर एक्स अधिक 1/x कॉन्सेप्ट आपल्याला दिलेले आहे. विचारले काय, तर एक्स वर्ग अधिक 1/x वर्गची व्हॅल्यू किती असली पाहिजे. ठीक आहे, मग इथं जो फॉर्म्युला आपल्याला वापरायचा बघा तो असेल आपला कुठला, तर A+B ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, कारण ह्याचा स्क्वेअर केल्यानंतरच माझा इथे स्क्वेअर स्क्वेअर होणार. ठीक आहे, मग इथं फॉर्म्युला काय आपल्याला करूया आपण, A+B ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला, दोन्ही बाजूचा वर्ग आपल्याला घ्यायचा. ठीक आहे, म्हणजेच काय होईल बघा, तर एक्स वर्गचा फॉर्म्युला इथनं कंटिन्यू करतो मी. एक्स वर्गचा एक्स वर्ग, त्याचं एक्सपान्शन माहित असेल ए वर्ग प्लस 2AB प्लस बी वर्ग. ठीक आहे, हे एक्सपान्शन आहे. या फॉर्मॅट मध्ये आपण ह्या दोघांना लिहायचं आहे. ए म्हणजे एक्स वर्ग झाला, 2 गुणिले एक्स गुणिले 1/x प्लस एकचा वर्ग एकच आणि एक्सचा वर्ग एक्स वर्ग होईल. ठीक आहे, आणि राईट साईडला 17चा वर्ग जो की आपल्याला माहित आहे जो की असतो आपला 289. ठीक आहे, मला पाहिजे काय, तर एक्स वर्ग प्लस 1/x वर्गची व्हॅल्यू. मग इथं बघा एक्स ला एक्स कॅन्सल झाला आणि हे जे 2 आहे ते इकडं मायनस राहणार आहे. 89 मधनं 2 गेला तर जे किती राहायला पाहिजे, 287 राहायला पाहिजे. आणि तोच आहे जी काय जे मला विचारले बघा तीच व्हॅल्यू आली तयार झाली तयार आपली, ज्यामुळे उत्तर जे असेल तुमचं ते काय असलं पाहिजे, 287 आन्सर असणार. ठीक आहे, आता याला शॉर्टकट पण आहे, तर तो लक्षात कसं ठेवायचा बघा. विचारले काय आपल्याला एक प्लस दिला डाटा, आणि विचारलेले साइन मध्ये पण बघा साइन पण प्लसच आहे. म्हणजे देताना पण प्लस आहे, विचारले पण प्लस. अशा वेळी लक्षात ठेवा, नेहमी इथं बघू शकता एक्स ला एक्स नेहमीच कॅन्सल होतो. त्यामुळे जर अशा टाईपचं एक्झाम्पल आलं तर लक्षात ठेवा नेहमी काय करायचं, इथं जी काय इथं जो काही नंबर असतो त्याचा वर्ग करायचा आणि त्याच्या वर्गात नेहमी 2 हे कंपल्सरी फक्त मायनस करायचं. ठीक आहे, आणि त्या इथला वर्ग करून आधी करायचं नाही, वर्ग करायचा आणि त्या वर्गातून तुम्हाला फक्त 2 वजा करायचंय. तेच तुमचं काय असते, फायनल आन्सर येत असते. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ह्याच एक्झाम्पल सोबत आपला जो प्रॅक्टिस सेट क्रमांक जो 22 आहे तो आपला पूर्ण झालेला आहे. ठीक आहे, आय होप सर्व क्वेश्चन्स नक्की चांगल्या पद्धतीने तुमचे नक्कीच क्लिअर झाले असतील. कुठल्याही क्वेश्चन मध्ये काही जर तुम्हाला शंका असेल, काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्या संदर्भात कमेंट करू शकता. तर त्या शंकेला तिथेच तुम्हाला रिप्लाय देऊन तुमच्या शंकेचं निरसन नक्की केलं जाईल. ठीक आहे, आणि सेशन आवडलं असेल तर सेशनची जी लिंक आहे ती तुम्ही तुमच्या सर्व विद्यार्थी मित्रांना एकदा सोबत शेअर नक्की करा. सेशन आवडलं असेल तर सेशनला सर्वांनी एकदा लाईक नक्की करा. ठीक आहे, आणि पण जसं तुम्हाला म्हणलं की कुणीही रिपीट नक्कीच बघितला नसेल, प्रत्येक क्वेश्चन नक्कीच तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न केला असेल. कारण आता जो काही वेळ शिल्लक आहे ह्या गोष्टीमध्ये तुम्हाला याच पद्धतीनं अभ्यास जो आहे तो तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे, कुठल्याही क्वेश्चनला विदाऊट टाइम लावता सोडवण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. याचा एक्झामच्या दृष्टीनं तुम्हाला काहीही फायदा होणार नाही. जर तुम्हाला स्कोर वाढवायचा असेल, तुम्हाला गणितामध्ये डेव्हलपमेंट करायचं असेल तर याच पद्धतीनं तुमच्या टेस्ट सिरीज असतील किंवा प्रॅक्टिस सेट ज्या आहेत ते तुम्हाला या पद्धतीनं स्टॅकल करावे लागतील. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आजचं जे लेक्चर आहे ते आपण इथंच राऊंड अप करूया. भेटू आपल्या नेक्स्ट पुढील प्रॅक्टिस सेट मध्ये. टिल देन कीप स्टडी, बी पॉझिटिव्ह अँड थँक्यू सो मच.